नाही आता मॅडम म्हटलं मॅडम म्हटल्या फेब्रुवारी आता सुरुवातीला ग्रंथालयशास्त्र, नंतर हे संकीर्ण तुमचा ग्रंथ कादंबरी असा टॅग असेल किंवा हेल्थ रिलेटेड असा टॅग त्या सेक्शनमध्ये आता हे लोकेशनचं सर म्हणजे समजा असा घडला बरं ते पुस्तक मी तुम्हाला सांगितलं मग आम्ही त्याचं काय करू, लेखक शोधू त्याचा कोण आहे ते. तुम्ही लेखक शोधा हां. कसा शोधणार सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअरमध्ये कसं शोधणार ते पुस्तक नाही, सॉफ्टवेअरमध्ये लेखक शोधू आम्ही आणि सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही त्या पुस्तकाचं नाव टाका. नाव टाकणार मराठी. टायटल, त्याची पूर्ण माहिती मराठीतनं टाकल्यावर ते लोकेट होईल. हां मग त्याचं सगळी माहिती हां सगळं. मग तुम्हाला लेखकाचं नाव हां, मग समजेल. लेखकाची अरेंजमेंट इथं केलेली असणार आम्ही कुठे या रॅकवर ABCD A to Z. पहिली अरेंजमेंट तर तुमची विषयाची आहे ना, लेखकाची नाही आहे. नाही विषयामध्ये विषयामध्ये हां विषय लेखकाच्या त्याच्यावरनं कळणार. हां आणि लेखकाच्या 3 अक्षर घेणार आम्ही सुरुवातीचे, समजा देशपांडे DES किंवा खांडेकर KHA आणि मग ते अल्फाबेटिकल लावले तर आम्हाला ते हवं असलेलं पुस्तक आम्ही ते लगेच काढून देऊ. आपण आता करू बरं काय हां. किती मिनिट तरी नाही हां हे तुम्हाला कसं कळणार? सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर कोणती तरी पुस्तक घ्यायचा मोह झाला पाहिजे जो अदरवाईज सिक्वेन्शियल होता. हा एवढं तरी होऊ आणि लहान मुलांसाठी चिल्ड्रन शकतो. सिनियर मुलं असतील ती बाकी पण वाचू आनंद आहे वाचू आनंद नावाचं पुस्तक नाही नाही आहे पुस्तक ते ग्रंथालयाला बघतात सांगतात. आता सॉर्टिंग केलेली आहे ना. वाचू आनंद विश्वकोरी पण आहे आणि विश्वकोशचं application पण आम्ही बंद नाही केला सर 4-5 महिन्यामध्ये आपले 4 विद्यार्थी झाले. झाले सिलेक्ट. हे मूलभूत आणि प्रयत्न यासाठी केला की एकदम छान अरेंजमेंट होईल येणाऱ्याला जास्तीत जास्त सुविधा व्हावी. तर यापुढे असा पण प्लॅन आहे की आम्ही एक्सेल शीटवर सर्व पुस्तकांची यादी करून ती पण वेबसाईटवर टाकू, ती पण सर्क्युलेट करू. सर्व मुख्याध्यापकांचं गटागटाने इथे व्हिजिट अरेंज करू, शिक्षकांची अरेंज करू आणि मग त्यांना एक दिवस वाटून देऊ आपापल्या मुलांना घेऊन. आणि याला हे विविध अशा आयडिया आहेत पण याला अजून पुढे कसं नेता येईल आणि जे थोडं 60-65 पुस्तकांचं आपलं वैभव आहे हे जास्तीत जास्त चारी व्याख्यानांना खूप चांगला प्रतिसाद लावला. तर याला अजून पुढे त्याची वाटचाल कशी असावी, यामध्ये फ्रिक्वेन्सी कशी ठेवावी, विषयांची निवड, वाक्यांची निवड यासाठी पण एक काही संहिता असेल, आधीपासून स्ट्रक्चर काय ठेवावं जेणेकरून जरी माणसं गेली तरी परंपरा टिकली पाहिजे. तर या दृष्टीकोनातून आत्तापासून मार्गदर्शन मिळालं, त्या दृष्टीकोनातून सर्वांना वाटचाल करते. दोन्ही विषयांवर येस हे गाव मी जसं 94 पासून बघत आलेलो आहे तेव्हाही मला असं वाईट वाटायचं की या गावाला खरंच इतिहास उज्ज्वल मोठा इतिहास आणि त्या मानाने नंतर काही तेवढं घडलं नाही, थोडं थंड पडलं. पण याची खात्री होती की इथं स्फुल्लिंग आहे, म्हणजे थोडंसं केला प्रयत्न तर होऊ शकतो. लायब्ररीची इमारत बघून मला विशेष आहे. हे तुम्ही कसं काय सांगलं, म्हणजे 19 साली एवढी छान इमारत, एवढे फंड्स याला मिळाले, एवढी महत्त्वाचा भूखंड, लोकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यावरनं शहराची पर्सनॅलिटी कळते की शहरात महत्त्व कशाला. लायब्ररीला ज्या शहरात महत्त्व आहे त्या शहराबद्दलची मतं वेगळी होतात लोकांची. तर बाकी तर हे चालूच असतं, मोठे मोठे हॉटेल्स आणि भोटकाबाज असं काहीतरी असतं, ते नाही. एखाद्या शहरात बँक असते महत्त्वाच्या मोक्याच्या जागेवर, त्याच्यावरनं ते शहर कळतं.
आपली ओळख ही आहे. त्यामुळे हे फार चांगलं. तर सुरुवात तुमची तर फार महत्वाची आणि चांगली आहे या नवीन गोष्टीसाठी. आता काय झालंय, जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांची काही ठरलेली कामं ती तर तुम्ही करताच, पण एक ग्रंथालय चालवायचं, त्या ग्रंथपालाला काय काय विचार करायला पाहिजे, त्या शूजमध्ये ते कधी अधिकारी नसतात. तर जिल्हा ग्रंथालय म्हणजे एक सेटअप असतं आणि असे जे ग्रंथपाल आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवणे, त्यांच्याकडनं रिपोर्ट मागवणे असं काम असतं. तिथे तुम्हाला त्याच्यात जावं लागणार. वाचनालय जास्त कसं दोन गोष्टी. एक म्हणजे वाचकांची संख्या अशी आपोआप वाढणार नाही. झालं बा, मागच्या वर्षी 200 होते, आता 300 झाले, असं काही आपोआप होणार नाही. त्याच्यासाठी प्रयत्नच लागणार आणि हे प्रयत्न एका ग्रंथपालाने करू नये काही होत नाही. इट्स अ टीमवर्क. आता हे टीमवर्क करताना मुळात वाचनाची आवडच कमी होत चाललेली आहे. रील्स जास्त तरुण मुलांना बघतात. पहिली गोष्ट, या वाचनालयाला तुम्ही ई लायब्ररीची जोड द्या. म्हणजे नुसतं परंपरागत गतानुगतिक वाचनालय आहे असं नसून ई लायब्ररी पण एक करून त्याच्यासाठी ठेवला. आणि ई लायब्ररीची कन्सेप्ट काय आहे याच्यावरही बरंच लिटरेचर अवेलेबल आहे, अनेक माहिती आहे. महाराष्ट्रात काही झाल्या पण त्याची तुम्हाला रेफरन्स घेऊन करता येईल. दुसरं म्हणजे जसं ई लायब्ररी म्हणतोय तसं मुळात लायब्ररीचं काम काय आहे, तर रेफरन्स हब हे काम, संदर्भ देऊ शकलो पाहिजे. आता गुगलमुळे ते सगळं सोपं झालेलं आहे. इंटरनेट तर इथे आपल्याला मुलांना ठेवलेलंच असतात, पण काही मशीन्स मुलांसाठी जिथं ते सर्च करू शकतात अशी आपल्याला सर्चिंग फॅसिलिटी. मुलांना मी टास्क दिला होता की बोलता बोलता आवाज होते वेगवेगळे, पाणी जुळजुळ वाहत होतं, पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट होत होता. सर्व अशा